जुलै 2026 या महिन्यात राज्यात कुठे कमी कुठे जास्त पाऊस होईल सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे युट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेजवर पाहत असाल. हा अंदाज हवामान विभागाचा आहे, त्यासोबतच माझा वैयक्तिक अंदाजही देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अपेक्षेप्रमाणे जून महिन्यात राज्यात पाऊस सरासरीहून खूप कमी झालेला आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊसमान कमी राहिलं. काहीसे थोडेसे अपवाद राहिले, काही तालुके त्या ठिकाणी थोडासा चांगला पाऊस झाला. मात्र तुम्ही पाहू शकता, की पिवळ्या रंगाचे जिल्हे आहेत, खूपच कमी पाऊस झालाय. लाल रंगाचे जिल्हे कमी पाऊस झाला आणि हिरव्या रंगाचा आता जे काही थोडे दिवसापूर्वी पाऊस झाला, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि मुंबई शहर हे थोडेसे हिरव्या रंगाच्या आसपास आलेत, पण अजूनही हा पाऊस सरासरी होऊन याही भागांमध्ये कमीच पाहायला मिळतोय. जर कोकण गोव्यात 45% कमी पाऊस झाला, मध्य महाराष्ट्रात 57% कमी, मराठवाडा 39% कमी, विदर्भ 39% कमी आणि संपूर्ण महाराष्ट्रात 47 ते 50% पाऊस कमी झालेला आहे. आणि देशभराचा विचार करायला गेला तर हा जो काही जून होता, हा 5वा सर्वात कमी पावसाचा जून 1901 पासून जेव्हापासून पावसाच्या नोंदी घ्यायला लागल्यात, 5वा सर्वात कमी पावसाचा हा महिना राहिला जूनचा महिना. आणि हवामान विभागाने जो अंदाज दिलाय जुलैसाठी, तो काही जिल्ह्यांसाठी थोडासा दिलासादायक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूरचे उत्तर भाग, भंडारा, गोंदियाचे काही सीमावर्ती भाग आहेत. गडचिरोलीचे थोडेसे उत्तरेकडील भाग असतील आणि अमरावतीचे थोडेसे पूर्वेकडील भाग. या भागामध्ये सरासरी इतका किंवा त्याहून जास्त पाऊस जुलै महिन्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. आणि राहिलेल्या सर्वच जिल्हे आहेत. मग भंडाऱ्याचे आपलं गोंदियाचे उत्तर भाग, गडचिरोली दक्षिण, त्यानंतर चंद्रपूर दक्षिण भाग, अमरावती पश्चिमेकडील भाग, अकोला, वाशिम, बुलढाणा, परभणी, हिंगोलीचा भाग आहे. त्यानंतर जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा भाग आहे. आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या सर्वच ठिकाणी पाऊसमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. एकूणच जर आपण आपला अंदाज जर पाहिला, तर हा अंदाज वैयक्तिक आहे. शेती नियोजनासाठी तुम्ही हवामान विभागाचाच अंदाज फॉलो करा. तर हा जो काही येणारा आठवडा असेल, या आठवड्यात विदर्भाचे काही भाग आहेत आणि मराठवाड्याचे उत्तर भाग, मध्य महाराष्ट्राचे उत्तरेकडील भाग, कोकण घाटमाता या भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे हा पहिला आठवडा असेल, सरासरीहून जास्त पाऊस आहे, कारण बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र बनतंय आणि ते पश्चिम दिशेला येते. त्याच्या प्रभावाने या भागांमध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आणि त्याला लागून असलेले थोडेसे जे भाग आहेत, मध्य महाराष्ट्र, उत्तरेकडील मराठवाड्याचे काही भाग आणि विदर्भाचे काही भाग, या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस राहील. पण दक्षिणेकडे याचा सध्या जास्त प्रभाव होईल असं वाटत नाहीये. पण या ठिकाणची सरासरी खूप कमीच असते. जास्त म्हणजे पाऊस होईल, पण कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतरच्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे 7 तारखेनंतर सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, उत्तरेकडील कोकणातील काही भाग पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी टिकून राहील आणि बाकीच्या भागांमधील मात्र पाऊस त्यानंतर हळू कमी होताना दिसतो. आणि तिथून पुढच्या दिवसांमध्ये सध्याचे जे लांब पल्ल्याचे मॉडेल अंदाज दाखवतात, वेगवेगळे ग्लोबल मॉडेल्स पाहिले, जागतिक संस्थांचे अंदाज पाहिले, तर त्यानुसार पुढच्या म्हणजे साधारणतः पहिले 10 एक दिवस जुलैच्या पावसाचे राहतील आणि तिथून पुढे पाऊसमान कमी होतंय. नेहमीपेक्षा कमी पाऊस पुढील काळात राज्यात राहण्याचा अंदाज सध्या तरी दिसतोय. बाकी काही बदल झाला, काही अपडेट असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती आणि Facebook पेजवरती अपडेट्स देण्यात येतील. त्यामुळे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करून ठेवा.